नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MSCIT च्या परीक्षेमध्ये यावेळी विचारले जाऊ शकणारे काही महत्त्वाचे प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश कॉमर्समध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला समोरासमोर न भेटता विक्री करू शकते. पर्याय C2C, B2C, B2B आणि C2I. आणि याचं उत्तर आहे C2C. प्रश्न, मॉड्युलेशन म्हणजे डॅश डॅश. पर्याय डेटाचं रूपांतर, दळणवळण, ॲनालॉगचे डिजिटल रूपांतर आणि डिजिटलचे ॲनालॉग रूपांतर. हे चार पर्याय आणि याचं योग्य उत्तर आहे डिजिटलचे ॲनालॉग रूपांतर. तिसरा प्रश्न, व्यावसायिक इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांमध्ये यांचा समावेश होतो. नॅशनल सर्व्हिस प्रोव्हायडर्स, रिजनल सर्व्हिस प्रोव्हायडर्स, वायरलेस सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि यापैकी सर्व. उत्तर आहे यापैकी सर्व. 4 क्रमांकाचा प्रश्न, आउटलुक प्रोग्राम सेटअप आणि स्टार्ट करायचा असल्यास तो तुम्हाला कोठे आढळेल. मायक्रोसॉफ्ट ऑफिस फोल्डर, माय कम्प्युटर, ॲक्सेसरीज फोल्डर आणि माय आउटलुक फोल्डर. उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस फोल्डर. प्रश्न 5वा, अर्पानेट म्हणजे डॅश डॅश. ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी नेटवर्क, ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्किंग, ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट नेटवर्किंग आणि उत्तर आहे ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी नेटवर्क. 6वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्रोग्राम ईमेल पाठवणे कार्यान्वित करतो. लोटस वर्ड प्रो, कोरल क्वाटा प्रो, मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि मायक्रोसॉफ्ट आउटलुक एक्सप्रेस. आणि उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट आउटलुक एक्सप्रेस. 7वा प्रश्न, वर्कशीटमध्ये थेट मजकूर संपादित करण्यापेक्षा तुम्ही डॅश डॅशचा वापर करून मजकूर भरू किंवा संपादित करू शकता. मेनू बार, स्पेस बार, फॉर्म्युला बार आणि टायटल बार. हे चार पर्याय आणि उत्तर आहे फॉर्म्युला बार. 8वा प्रश्न, वेबवरील सफरीसाठी खालीलपैकी कोणती गोष्ट वापरली जात नाही. नेव्हिगेटिंग, सर्फिंग, पेजिंग आणि ब्राउझिंग. हे चार पर्याय आणि उत्तर आहे पेजिंग. पुढील प्रश्न, PIM म्हणजे काय. पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, प्रायव्हेट इन्फॉर्मेशन मॅनेजर, प्रायमरी इंटरफेस मॅनेजर, पर्सनल इंटरफेस मॅनेजर. हे चार पर्याय आणि उत्तर आहे पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. 10वा प्रश्न, नेटस्केप नेव्हिगेटर हा डॅश डॅशचा प्रकार आहे. पहिला पर्याय युटिलिटी प्रोग्राम, दुसरा पर्याय ऑपरेटिंग सिस्टीम, तिसरा पर्याय ब्राउझर, चौथा पर्याय वेब ऑथरिंग प्रोग्राम आणि याचं उत्तर आहे ब्राउझर. 11वा प्रश्न, वेबवर एका साइटवरून दुसऱ्या साइटवर जाण्याला डॅश डॅश म्हणतात. लिंकिंग, नेव्हिगेटिंग, हॉपिंग आणि पेजिंग आणि याचं उत्तर आहे नेव्हिगेटिंग. पुढील प्रश्न, डॅश डॅश हा प्रोग्राम असून जो एखाद्याला मदत करतो तसेच मेल्सला संघटित करतो आणि टास्कना शेड्यूल करतो. त्याला डेस्कटॉप ऑर्गनायझर सुद्धा म्हणतात. प्रोजेक्ट मॅनेजमेंट, पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर, कॉम्प्युटर ऑर्गनायझर, शेड्यूल्स. हे चार पर्याय आणि याचं उत्तर आहे पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर. 13वा प्रश्न आहे, सॉफ्टवेअर हेल्पर ऍप्लिकेशन अथवा प्लगइन्स हे ब्राउझरची क्षमता वाढवतात. बरोबर की चूक. आणि याचं उत्तर आहे बरोबर. 14वा प्रश्न, खालील युटिलिटी प्रोग्राम्स विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये उपलब्ध आहेत केवळ डॅश डॅश हे सोडून. अँटीव्हायरस, बॅकअप, फाईल कॉम्प्रेशन, HP डेस्कजेट आणि याचं उत्तर आहे HP डेस्कजेट. 15वा प्रश्न, जेव्हा तुमचा माउस पॉइंटर हा वेब पेजचा लिंकवर जातो तेव्हा त्याचा आकार हातासारखा होतो. बरोबर की चूक. आणि उत्तर आहे बरोबर. 16वा प्रश्न, मोठ्या कंपन्यांमध्ये नेटवर्क सुपरवायझर हा त्यांच्या वेबसाईटचा प्रमुख असतो. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि उत्तर आहे चूक. 17वा प्रश्न, एका वेळी ईमेल केवळ 3 लोकांना पाठवता येते. बरोबर आणि चूक हे पर्याय
आणि याचं उत्तर आहे चूक. 18वा प्रश्न. दुकाने जी इंटरनेट वापरण्यासाठी कम्प्युटर भाड्याने देतात त्याला सायबर कॅफे म्हणतात. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि उत्तर आहे बरोबर. 19वा प्रश्न. इंटरनेट, इंट्रानेट आणि एक्स्ट्रानेट हे एकसारखेच आहेत. बरोबर की चूक? आणि याचं उत्तर आहे चूक. 20वा प्रश्न. वेब पेज फॉर्मॅट करण्यासाठी जावा ही भाषा वापरतात. बरोबर की चूक? आणि याचं उत्तर आहे चूक. 21वा प्रश्न. मित्राला ईमेल पाठवण्यासाठी तुम्हाला त्याचा URL माहित हवा. बरोबर की चूक? आणि याचं उत्तर आहे चूक. 22वा प्रश्न. डिस्क कॅशिंग, रेड आणि फाईल कॉम्प्रेशन यामुळे हार्ड डिस्कची कामगिरी अर्थात परफॉर्मन्स सुधारते. बरोबर की चूक? हे पर्याय आणि उत्तर आहे बरोबर. 23वा प्रश्न. तुम्हाला दुसऱ्या शहरात प्रवास करतेवेळी तुम्हाला तुमच्या बरोबर 4 GB डेटा न्यायचा आहे. या परिस्थितीचा विचार करता तुम्हाला 4 GB डेटा साठवण्यासाठी डॅश डॅश वापरण्याची आवश्यकता आहे. कॉम्पॅक्ट डिस्क, कीबोर्ड, डिजिटल वर्सटाईल डिस्क आणि माऊस. आणि याचं उत्तर आहे डिजिटल वर्सटाईल डिस्क. 24वा प्रश्न. वेब इंडेक्सेस या सर्च इंजिन म्हणूनही ओळखल्या जातात. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि याचं उत्तर आहे चूक. 25 क्रमांकाचा प्रश्न. वेब इंडेक्सेस या वेब स्पायडर्स म्हणूनही ओळखल्या जातात. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि याचं उत्तर आहे चूक. 26वा प्रश्न. वेब इंडेक्सेस या वेब डिरेक्टरीज म्हणूनही ओळखल्या जातात. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि आता उत्तर आहे चूक. 27 क्रमांकाचा प्रश्न आहे. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये स्क्रीनवरील कोणत्याही भागात ऍक्सेस मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे डॅश डॅशचा वापर करणे. कीबोर्ड, माऊस, जॉयस्टिक आणि रॅट. याचं उत्तर आहे माऊस. 28वा प्रश्न. इंटरनेटचे टर्मिनल कनेक्शन हे डेडिकेटेड पेक्षा महाग असते. बरोबर आणि चूक? आणि याचं उत्तर आहे चूक. ट्रबल शूटिंग हा एक डॅश डॅश प्रोग्राम आहे. सरळ, सोपा, अवघड, युटिलिटी. आणि याचं उत्तर आहे युटिलिटी. 30वा प्रश्न. बॉर्डर ड्रॉपडाऊन मेन्यू मधून ऑल बॉर्डर्स हे ऑप्शन निवडल्यास सेलच्या डॅश डॅश बॉर्डर्स लागू होतील. पर्याय केवळ वरच्या भागांना, सर्व बाजूंनी, केवळ खालच्या बाजूने आणि दोन्ही बाजूंना. आणि याचं उत्तर आहे सर्व बाजूंनी. 31 क्रमांकाचा प्रश्न. प्रोग्रामिंग लँग्वेज जी ऍपलेट्स बनवण्यासाठी वापरतात तिला जावा म्हणतात. पर्याय बरोबर आणि चूक आणि याचं उत्तर आहे बरोबर. 32 क्रमांकाचा प्रश्न आहे. LCD म्हणजे डॅश डॅश. पर्याय लाईट कोड डिस्प्ले, लोकल कनेक्टिंग डेटा, लोकल कम्प्युटर डेटा, लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. आणि याचं उत्तर आहे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. 33 क्रमांकाचा प्रश्न आहे. स्पेशल कम्प्युटर ज्यातून नेटवर्क वरील सर्व माहितीचे दळणवळण होते त्याला प्लग इन म्हणतात. बरोबर आणि चूक हे पर्याय. याचं उत्तर आहे चूक. 34वा प्रश्न. स्पेशल कम्प्युटर ज्यात माहितीची केवळ साठवणूक होते त्याला प्रॉक्सी सर्व्हर म्हणतात. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि उत्तर आहे चूक. 35वा प्रश्न. ब्राउझर हे विशिष्ट कीवर्ड आणि शब्दसमूह ज्या वेब पेजेस मध्ये आहेत ती शोधायला वापरतात. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि याचं उत्तर आहे चूक. 36वा प्रश्न. इन्सर्ट पिक्चर्स पर्याय वापरल्याने प्रेझेंटेशन मध्ये आपण एकाच वेळी अनेक पिक्चर्स इन्सर्ट करू शकतो. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि याचं उत्तर आहे बरोबर. 37 क्रमांकाचा प्रश्न आहे. दुसऱ्या डॉक्युमेंट मधील माहितीला जोडणाऱ्या दुव्याला वेब पेज म्हणतात. बरोबर आणि चूक पर्याय उत्तर चूक. 38वा प्रश्न. दुसऱ्या डॉक्युमेंट मधील माहितीला जोडणाऱ्या दुव्याला हायपरटेक्स्ट म्हणतात. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि उत्तर आहे चूक. 39. संस्थेमधील खाजगी नेटवर्क जे इंटरनेट प्रमाणे असते त्याला अर्पानेट म्हणतात. बरोबर आणि चूक हे पर्याय उत्तर चूक. 40वा प्रश्न. कम्प्युटरला टेक्स्ट मध्ये नाव देण्यासाठी
TCP/IP ही पद्धत वापरतात. बरोबर आणि चूक हे पर्याय. उत्तर चूक. 41वा प्रश्न. इंटरनेटवर लोकांना व कम्प्युटरला नाव व नंबर देण्यासाठी HTML ही पद्धत वापरतात. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि याचं उत्तर आहे चूक. 42वा प्रश्न. खालीलपैकी कोणते शोध यंत्र आहे? मायक्रोसॉफ्ट, अल्टाविस्टा, याहू आणि शेवटचा पर्याय आहे ब आणि क. आणि याचं योग्य उत्तर आहे ब आणि क. 43वा प्रश्न. MPEG म्हणजे काय? मोशन फोटोग्राफिक एक्सपर्ट, ग्रुप मूव्हिंग पिक्चर्स डिवायडेड ग्लोबली, मूव्हिंग पिक्चर एक्सपर्ट ग्रुप, मोशन पिक्चर एक्सपर्ट ग्लोबली. हे 4 पर्याय आणि उत्तर आहे मूव्हिंग पिक्चर एक्सपर्ट ग्रुप. तो MPEG याचा फुल फॉर्म आहे मूव्हिंग पिक्चर एक्सपर्ट ग्रुप. 44वा प्रश्न आहे JPEG म्हणजे काय? जॉइंट पिक्चर एक्सपर्ट ग्रुप, जॉइंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप, जॉइंट पिक्चर डिवायडेड ग्राफिक आणि जॉइंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्लोबली. हे 4 पर्याय आणि याचं उत्तर आहे जॉइंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप. 45वा प्रश्न. HTTP हे संक्षिप्त रूप काय आहे? म्हणजे कशाचं आहे? हायलाइटेड टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, हेवी टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, हायपर टॅली टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हे 4 पर्याय आणि याचं उत्तर आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. 46वा प्रश्न. GIF हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? पर्याय ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट, गुड इंटरनेट फाईल, ग्राफिक इंटरनॅशनल फाईल, ग्लोबल इंटरनेट फॉर्मॅट. आणि याचं उत्तर आहे ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट. 47वा प्रश्न. FTP हे कशाचं संक्षिप्त रूप आहे? फेमिना टेलनेट प्रोटोकॉल, फाईल ट्रान्सफर प्रोसेस, फिगर टाइप प्रोटोकॉल, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. हे 4 पर्याय आहेत आणि याचं उत्तर आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. 48वा प्रश्न. FAQ हे कशाचं संक्षिप्त रूप आहे? फास्ट आस्क क्युरीज, फ्रिक्वेंटली आस्क queries, frequently asked questions, fast allowed question. हे 4 पर्याय आणि उत्तर frequently asked questions. प्रश्न 49वा. वेब डॉक्युमेंट टेक्स्ट फाईल म्हणून साठवताना डॅश डॅश हे एक्सटेन्शन वापरतात. HTM, HTML, अ आणि ब दोन्ही. आणि याचं चौथा पर्याय आहे वरीलपैकी एकही नाही आणि उत्तर आहे अ आणि ब दोन्ही. 50वा प्रश्न. या व्हिडिओ मधला सर्वात शेवटचा प्रश्न. कोणालाही ईमेल पाठवण्यासाठी तुम्हाला त्याचा डॅश डॅश माहित पाहिजे. घरचा पत्ता, ईमेलचा पत्ता, फॅक्सचा पत्ता आणि वरीलपैकी एकही नाही. हे 4 पर्याय आणि याचं उत्तर आहे ईमेलचा पत्ता. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 50 महत्त्वाचे प्रश्न जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ते पाहिले. सर्वांना शुभेच्छा. थँक यू.